नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, करंट अफेअर्स बाय मेघाली या मराठी यूट्यूब चॅनलवरती आपले मनपूर्वक स्वागत. इथे आपण डेली करंट अफेअर्सचे इम्पॉर्टंट 12 क्वेश्चन्स पाहतो, जे तुम्हाला आपल्या येत्या सर्व MPSC एक्झाम, सरळ सेवा आणि केंद्रीय परीक्षांमध्ये नक्कीच पाहायला मिळतील. त्यामुळे जर तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला लाईक करा, जास्तीत जास्त मुलांना हा चॅनल शेअर करा, जेणेकरून सगळ्यांना या चॅनलचा उपयोग होईल आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि खरंच इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत, जे 12 जरी वाटत असले तरी इम्पॉर्टंट आहेत. त्यामुळे लेक्चर शेवटपर्यंत पहा आणि त्याच्या नोट्स मेंटेन करण्याचा प्रयत्न करा. तर आजच्या आपण चालू घडामोडी पाहूयात. 22 जानेवारी 2026च्या प्रश्न पहिला, नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा 2026 कधी सुरू होणार आहे? तर याचे योग्य उत्तर आहे 31 ऑक्टोबर 2026. त्याचे महत्वाचे पॉइंट्स पहा. प्रयागराज माघ मेळा हा दरवर्षी त्रिवेणी संगमावरती भरवला जाणारा धार्मिक मेळा आहे. माघ मेळा हा 2026 हा 3 जानेवारी पासून फेब्रुवारी 2026 पर्यंत आहे आणि नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा हा 12 वर्षांनी एकदा होणारा कुंभमेळा आहे आणि सिंहस्थ कुंभमेळा 2026 ची सुरुवात 31 ऑक्टोबर 2026 रोजी ध्वजारोहणाने होईल. पुढील प्रश्न दुसरा, कायजात भरूचा यांची HDFC बँकेत कोणत्या पदावरती पुनर्नियुक्ती करण्यात आली? तर त्यांचे पद आहे पर्याय क्रमांक सी, होल टाइम डायरेक्टर व डेप्युटी मॅनेजिंग डायरेक्टर. अशा पदावरती त्यांची पुनर्नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्याचे महत्वाचे पॉइंट्स पहा. त्यांची नियुक्ती ही 3 वर्षांसाठी असेल आणि हा नवीन कार्यकाळ 19 एप्रिल 2026 पासून लागू होणार आहे आणि HDFC बँक ही भारतातील मालमत्तेनुसार सर्वात मोठी खाजगी बँक आहे. HDFC बद्दल थोडंफार समजून घ्या. याची स्थापना ऑगस्ट 1994 मध्ये झाली. 1 जुलै 2023 रोजी HDFC लिमिटेडचे HDFC बँकेत विलिनीकरण झाले आणि डिसेंबर 2025 मध्ये भारतात 9,616 शाखा आहेत HDFCच्या आणि 21,176 ATMs आहेत. पुढील प्रश्न तिसरा, भारताने 2025 मध्ये किती गिगावॅट स्वच्छ ऊर्जेची क्षमता वाढवली आहे? तर याचे योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी, 45 गिगावॅट पेक्षा जास्त. त्याचे महत्वाचे पॉइंट्स पहा. स्वच्छ ऊर्जा उत्पादनात जागतिक नेता होण्यासाठी भारताला इज ऑफ डुईंग बिझनेस सुधारावे लागले. भारत 2019 मध्ये 119 देशांपैकी 63व्या क्रमांकावरती पोहोचला आणि स्वच्छ ऊर्जा उत्पादनात सौर पॅनेल, पवनचक्की, बॅटरी आणि इलेक्ट्रिक वाहन यांचा समावेश होतो. पुढील प्रश्न चौथा, 17वा अतिविशेष रेल सेवा पुरस्कार कोणत्या केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, अश्विनी वैष्णव यांच्या. पुरस्काराने भारतीय रेल्वेतील 100 अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला आणि हा कार्यक्रम नवी दिल्लीतील यशोभूमी इंडियन इंटरनॅशनल कन्व्हेन्शन अँड एक्सपो सेंटर मध्ये पार पडला आणि उत्कृष्ट कामगिरीसाठी 26 रेल्वे झोनना शील्ड पुरस्कार देण्यात आला आहे. पुढील प्रश्न पाचवा, संयुक्त राष्ट्रांचा हाय सी ट्रीटी BBNJ करार कधी अंमलात आला? असा प्रश्न आहे. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 17 जानेवारी 2026 रोजी. त्याचे महत्वाचे पॉइंट्स पहा. हाय सी ट्रीटी BBNJ करार हा महासागर संरक्षणासाठीचा पहिला कायदेशीर बंधनकारक जागतिक करार आहे आणि या करारात आंतरराष्ट्रीय पाण्यातील सुमारे 2/3 महासागर क्षेत्रावरती लागू होतो आणि याचा उद्देश काय आहे तर सागरी जैवविविधतेचे संरक्षण करणे आणि हा करार ओशियन साठीचा पॅरिस करार म्हणून ओळखला जातो.
पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक 6वा. अमेरिकेने हवामान विषयक आंतरराष्ट्रीय संस्थेमधून माघार घेण्याची प्रक्रिया कधी सुरू केली आहे असा प्रश्न. तर याचे योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी, 7 व 8 जानेवारी 2026ला. महत्वाचे पॉइंट्स पहा. अमेरिकेच्या माघारीमुळे जागतिक हवामान अंदाज प्रणाली कमकुवत होऊ शकते आणि एल निनो ला निनाचा अंदाज चुकल्यास भारतीय मान्सून आणि शेतीवरती परिणाम होईल किंवा होऊ शकतो असा अंदाज आहे. पुढील प्रश्न प्रश्न 7वा. भारतीय तटरक्षक दल आणि जपान तटरक्षक दल यांच्यातील HNS सराव कधी पार पडला? तर याचे योग्य उत्तर आहे 17 जानेवारी 2026 रोजी. त्याचे महत्वाचे पॉइंट्स पहा. हा सराव ICGS समुद्र प्रहरी या प्रमुख प्रतिसाद जहाजावरती करण्यात आला आणि याचा उद्देश काय आहे तर सागरी आपत्ती व्यवस्थापन क्षमता वाढविणे हा त्याचा उद्देश आहे. पुढील प्रश्न प्रश्न 8वा. वधावन बंदर कोणत्या प्रकारचे बंदर आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, ग्रीनफील्ड खोल पाण्याचं बंदर आहे वधावन बंदर. तर त्याचे महत्वाचे पॉइंट्स पहा. वधावन बंदर महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यामध्ये प्रस्तावित आहे आणि या बंदराची नैसर्गिक खोली सुमारे 20 मीटर इतकी आहे आणि हा प्रकल्प 2034 पर्यंत पूर्ण होण्याचे उद्दिष्ट आहे. पुढील प्रश्न प्रश्न 9वा. दोस्ती 17 कोस्ट गार्ड सराव कोणत्या देशाने आयोजित केला होता असा प्रश्न. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, मालदीवने. त्याचे महत्वाचे पॉइंट्स पहा. दोस्ती 17 हा भारत, श्रीलंका व मालदीव यांचा त्रिदेशीय कोस्ट गार्ड सराव आहे. हे महत्वाचे आहे. आणि दोस्ती 17 सराव जानेवारी 2026 मध्ये मालदीव येथे पार पडला आणि मार्पोल ड्रिल्स म्हणजे जहाजांमुळे होणारे समुद्र प्रदूषण टाळण्यास हा सराव केला जातो आणि हा सराव भारताच्या सागर धोरणाशी संबंधित आहे. पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक 10वा. युरोपियन युनियनने जानेवारी 2026 मध्ये कोणत्या व्यापार गटासोबत मुक्त व्यापार करार केला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, मेर्कोसूर असं त्याचा उच्चार आहे. त्याचे महत्वाचे पॉइंट्स पहा. मेर्कोसूर म्हणजे अर्जेंटिना, ब्राझील, पॅराग्वे आणि उरुग्वे या देशांचा यामध्ये समावेश आहे आणि ह्या करारात 90% पेक्षा जास्त व्यापार शुल्क कमी करण्याचा प्रस्ताव आहे. दोन्ही पॉइंट्स महत्वाचे आहेत यातले. पुढील प्रश्न प्रश्न 11वा. भारताचा पहिला ओपन सी मॅरीकल्चर प्रोजेक्ट कोणत्या मिनिस्ट्रीने सुरू केला? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, पृथ्वी विज्ञान मंत्रालय. त्याचे महत्वाचे पॉइंट्स पहा. भारताचा पहिला ओपन सी मॅरीकल्चर प्रोजेक्ट 18 जानेवारी 2026 रोजी अंदमान बेटांवरील नॉर्थ बे येथे सुरू झाला. या प्रकल्पात समुद्री शैवाल लागवड केली जाते ज्यामुळे किनारपट्टीच्या लोकांचा उपजीविका वाढेल असा त्याचा उद्देश आहे आणि या प्रकल्पाची अंमलबजावणी पृथ्वी विज्ञान मंत्रालय आणि अंदमान व निकोबार UT सरकारने केलेला आहे. पुढील प्रश्न प्रश्न 12वा आणि आपल्या आजच्या लेक्चरमधला शेवटचा प्रश्न. तर भारतात पहिले राज्यस्तरीय क्रॉनिक किडनी डिसीज रजिस्ट्री कोणत्या राज्याने सुरू करण्याचे नियोजन केलेले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, ओडिशा या राज्याने. त्याचे इम्पॉर्टंट पॉइंट्स पहा. ओडिशा भारतातील पहिले राज्य आहे जे CKD रजिस्ट्री सुरू करण्याचे नियोजन करते किंवा करणार आहे आणि ही रजिस्ट्री 31 मार्च 2026 पर्यंत सुरू करण्याचं उद्दिष्ट आहे आणि CKD रजिस्ट्रीमुळे किडनी आजारांची प्रमाणे आणि त्यावरती उपाययोजना ठरवता येईल. ठीक आहे. तर आजचे आपले 22 जानेवारी 2026 चे करंट अफेअर्स पाहून झालेले आहेत. लेक्चर शेवटपर्यंत पाहत चला ही विनंती आहे आणि तुम्ही आजचे लेक्चर शेवटपर्यंत पाहिलेत त्याबद्दल थँक्यू सो मच.